नमस्कार, मी श्वेता. साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कुंडलीत तयार होणाऱ्या शुभ योगांबद्दल तर आपण जाणून घेतलं. शुभ अशुभ योग अनेक आपल्या कुंडलीत असतात. आज आपण चांडाळ योगाबद्दल जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिष तांत्रिक श्री माधव गुरुजी. चला आपण गुरुजींचं स्वागत करूया. नमस्कार गुरुजी. खूप खूप साईराम. आदेश. आपण चर्चा करणार आहोतच, पण याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राजज्योतिष तांत्रिक ही पदवी संपादित केली आहे. एक गोष्ट आवर्जून मला इथे नमूद करायची आहे, ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्राची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते खूप छान पद्धतीने पुढे चालवतात. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत. प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं स्थित असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं गुरुजींना भेटू शकतात. तसंच श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन पुण्यात सुद्धा आता तुम्हाला मिळणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या 28, 29, 30 या 3 दिवशी श्री माधव गुरुजी हे पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी येत असतात. तर ज्यांना कोणाला माधव गुरुजींना भेटायचे त्यांनी खाली जो नंबर दिला त्यावर नक्कीच कॉल करा आणि आपली अपॉइंटमेंट सुद्धा बुक करू शकता. याशिवाय गिरनार यात्रा, दत्तपीठ, नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा सुद्धा श्री माधव गुरुजी नियोजित करत असतात. तर याचा सुद्धा आपण लाभ घेऊ शकता. स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसहित तुम्ही धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता. यासाठी खाली जो संपर्क क्रमांक दिलाय त्यावर नक्कीच संपर्क साधा. गुरुजींचं आणखीन एक वैशिष्ट्य ते म्हणजे गुरुजींचं राधेय फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे. तसंच गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात सुद्धा योगदान आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची CBSE स्कूल ही कर्जत इथे आहे. गुरुजी त्याचे प्रेसिडेंट सुद्धा आहेत. चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करूया. चांडाळ योग हा आपला आजचा विषय आहे. गुरुजी, खरं तर या नावावरनच खूप काहीतरी भयंकर योग आहे का असं वाटतंय. तर मुळात हा चांडाळ योग म्हणजे काय आणि या चांडाळ योगाची मुख्य पीठिका काय आम्हाला सांगाल? मॅडम, चांडाळ योग जसं तुम्ही म्हटलं की नाव ऐकलं कीच लक्षात येतं की हा योग शुभ 100% नसेल, की याच्यामध्ये अशुभच असेल. आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये एकूण 842 योग होतात. म्हणजे कुठलीही कुंडलीमध्ये जितकी काही ग्रहांची रचना येते किंवा लग्नस्थानाप्रमाणे कुठली कुंडलीमध्ये स्थानं येतात तर त्याच्यामध्ये 842 योग होतात. त्या 842 योगामध्ये 342 योग हे अशुभ आहेत आणि 500 योग हे शुभ आहेत. म्हणजे की त्याच्यामध्ये काही ना काही छोटी ना छोटी गोष्ट जरी असली तरी ती शुभकारक आहे. आणि 342 योग जे अशुभकारक आहेत त्याच्यामध्ये हा योग येतो, याला चांडाळ योग बोलतात. याचा स्लोगन असा येतो, विनाशकाले विपरीत बुद्धी. म्हणजे ज्या वेळेला माणसाचा विनाश व्हायचा वेळ येते त्याच्या वेळेला हा योग पूर्णपणे ॲक्टिव्ह होतो आणि त्याच्यामध्ये माणसाचा विनाश होतो. असं या योगाचं थोडक्याबद्दल सांगायचं झालं तर म्हणता येईल या योगाबद्दल की चांडाळ योग म्हणजे काय तर विनाशकाले विपरीत बुद्धी. आता मुख्य पीठिका बघायची झाली तर मुख्य पीठिकेमध्ये आपण हे सांगू शकतो की हा जो योग आहे हे योगाचं सर्वोत्तम वैशिष्ट्य हे आहे म्हणजे की हा राहूमुळे होतो योग. तर राहूमुळे आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला राहूची सावली पडते वगैरे तर तो छायांकित ग्रह वगैरे आपण अनेक कार्यक्रमांमध्ये सांगितलेलं आहे. पण स्पेसिफिकमध्ये असं होतं की राहू ज्या वेळेला बृहस्पतीसारख्या ग्रहाबरोबर येतो म्हणजे गुरुसारख्या ग्रहाबरोबर येतो त्याच्या वेळेला हा चांडाळ योग पूर्णपणे पत्रिकेमध्ये होतो. मग चंद्राबरोबर राहू आल्यानंतर पण पूर्णपणे म्हणजे की हाच योग की जसं त्याला चांडाळ योगाचं पूरक योग असं म्हणतात. हा रवीबरोबर येतो त्यावेळेला पण होतो. आता राहू हा छायांकित ग्रह आहे त्यामुळे कुठेही गेलं तरी त्याची छाया पडणार आणि मग ती छाया पडल्यानंतर हा योग त्याच्यामध्ये तयार होणार. आणि हा योग प्रत्येक माणसाच्या पत्रिकेमध्ये म्हणजे की जर अशा प्रकारची त्याची ग्रहरचना असेल किंवा राहू जर यांच्याबरोबर असेल तर मग त्या माणसांच्या पत्रिकेमध्ये हा योग होतो. आणि याच्यामध्ये विशेष सांगायचं झालं तर हा योग असा असतो की हा वयाच्या कुठल्याही वर्षी ॲक्टिव्ह होतो. म्हणजे जनरली 1 ते 10 फर्स्ट इयर ते 10 इयर्सपर्यंत पण मुलांच्या आयुष्यामध्ये येऊ शकतो. हा 10 ते 20मध्ये येऊ शकतो, 30 ते 40मध्ये येऊ शकतो, 50 ते 60मध्ये येऊ शकतो. आणि प्रत्येक वेळेला याचं स्वरूप जे असतं ते वेगळं असतं. म्हणजे या योगाच्या बाबतीत तुम्ही हे नाही सांगू शकत की चांडाळ योग आहे तर चांडाळ योग त्याच्या पत्रिकेमध्ये आला तर ह्याच गोष्टी होतील. म्हणजे त्याचं स्वरूप प्रत्येक वेळेला त्याच्या स्थानानुसार त्याच्या ग्रहामध्ये कुठल्या ग्रहाबरोबर युती होते आणि कुठल्या स्थानामध्ये होते त्याच्यामध्ये ती भयंकर स्थिती राहते. पण नॉर्मली हा इतका भयानक योग आहे ना म्हणजे की हा योग ज्या वेळेला येतो त्यावेळेला माणसाला दुर्बुद्धी सुचते. दुर्बुद्धी सुचते म्हणजे अशा कुठल्या तरी तो गोष्टी करतो की ज्या त्याला सुटेबल नाही आहेत. म्हणजे की तो सज्जन आहे परंतु मध्येच तो कुठेतरी व्यसनी बनेल. तर 100% त्याच्या पत्रिकेमध्ये चांडाळ योग आहे. असं आहे की त्याचं व्यवस्थित संसार सगळं चालू आहे आणि मग त्याच्यामध्ये एखादी गोष्ट रिपीटेड त्याच्या लाईफमध्ये पुन्हा नव्याने सुरू होते त्याच्यामुळे त्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम निर्माण होत आहेत. तर या सगळ्या गोष्टी या मुख्य पीठिकामध्ये येतात की या योगामुळे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आत्ताच्या याच्यामध्ये ना रिसेंटमध्ये मॅडम चांडाळ योग जर समजून घ्यायचा असेल आणि त्याची मुख्य पीठिका समजून घ्यायची असेल तर आत्ता ह्या महिन्याभरामध्ये ना जवळजवळ 10 केस अशा समोर आल्या बघण्यात
महिन्यामध्ये की ज्याच्यामध्ये वयोमर्यादा आहे 9 ते 10, म्हणजे 8, 9, 10 या 3 वयोगटातली मुलं आहेत आणि ती मुलं अचानकपणे घरातून निघून गेली. म्हणजे घरातून निघून गेली, घर सोडून निघून गेली. आता नॉर्मली पॅरेंट्स आणि पाल्य यांच्यामध्ये होतच असतं म्हणजे थोडंफार असं की मुलाला शिस्त लावण्याच्या निमित्ताने पॅरेंट्स काय ना काय मुलाला बोलतात. म्हणजे त्याच्यामध्ये भावना हीच असते की त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी किंवा त्याला व्यवस्थित डिसिप्लिन असावं या गोष्टीमध्ये. परंतु त्याचा विपरीत परिणाम होतो की मुलं घर सोडून जातात. ह्याच्यामध्ये ना 2 केस आपण याच्यामध्ये बघू. तर एक पाठीमागच्या म्हणजे की आता त्याला 10 दिवस झाले असतील जास्तीत जास्त. त्या 10 दिवसामध्ये असं आलं की ते म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन फॅमिली होती, कॉस्मो इंडियन होते आणि त्यांनी सहज ते आले आणि मला म्हणले की मला पत्रिका बघायची आहे म्हणून किंवा मला काही विचारायचं आहे. तर मग ते आले, भेटले वगैरे. मग त्यांची ज्यावेळेला प्रश्नकुंडली मांडली तर त्याच्यामध्ये असं काहीच नव्हतं. म्हणजे सगळं जे वृत्तांत होता तो सविस्तर असा आणि वितरित होता, म्हणजे की त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल काय नव्हतं. तर म्हटलं तुम्हाला काय विचारायचं आहे, कारण याच्यामध्ये सगळा जो विवरण येतं ते सगळं विवरण वेगळं येतं आहे म्हणून. तर ते म्हटलं की आमच्या घरामध्ये कॅट होती, म्हणजे पर्शियन कॅट मी पाळत होतो आणि ती कॅट आहे ती अचानक तिने तिचं डेथ झालं काल आणि ती आमच्या घरामध्ये जवळजवळ वर्षभर होती. ते लहान पिल्लू स्वरूपाचंच आहे म्हणजे, पण अशी जाण्यासारखी ती नव्हती, म्हणजे ती गेली म्हणून. तर मी म्हटलं ती मेली का मारली गेली? तर ते म्हणले की तिची एकंदर बॉडी बघितल्यानंतर असं वाटलं की ती मारली गेली म्हणजे, पण मारणारं दुसरं कोण आहे म्हणजे. आणि त्यावेळेला एक्झॅक्ट प्रश्नकुंडली मांडली. तर म्हणजे तुमच्या घरामध्ये 4 जण आहेत. ते बोलले हो मी धरून 4 जण आहे. तर मी म्हटलं तुमचा मुलगा किती वर्षाचा आहे? तर म्हणले 9 पूर्ण होऊन 10 रनिंग आहे म्हणून. तर त्या प्रश्नकुंडलीमध्ये होतं की तुमच्या मुलांनी ती कॅट मारली म्हणून, तुमच्या मुलांनी ती कॅट मारली म्हणून. तर थोडंसं त्यांना ऐकून कसं तरी वाटलं. ते म्हणले हां त्याला ती कॅट आवडत नाही फारशी म्हणून आणि त्या कॅटला पण तो आवडत नाही. म्हणजे की तो सोफ्यावर येऊन बसला तर ती कॅट उठून निघून जाते वगैरे याप्रमाणे, की त्यांच्या दोघांचं चालूच असतं. पण तो असं वागण्यातला नाही गुरुजी म्हणून. आणि त्याच मी त्यांना म्हटलं की त्याचं आता 9 संपून 10 चालू आहे ना, तर तो घर सोडून जाईल म्हणजे तुम्ही प्रिकॉशन घेता होती किंवा थोडं ऑब्झर्वमध्ये राहा म्हणून. तर म्हणले नाही म्हणून, हे तुम्ही वेगळंच सांगताय म्हणून, काहीतरी तशातला नाही आहे म्हणून तो. तर म्हटलं ठीक आहे. पण त्यांनी घरी गेले आणि लिटरली त्याच्यानंतर 5 दिवस उलटले असतील. 5 दिवसांनी त्यांनी फोन केला की तो घर सोडून गेला आहे म्हणून. आणि मी पूर्ण छानबीन केली त्यावेळेला हे क्लिअर आहे म्हणजे की मांजर त्यांनीच मारलेलं होतं. म्हणजे तुमच्या दोन्ही गोष्टी खऱ्या होत्या. आता फक्त मला सांगा की तो कुठे भेटेल? त्याला म्हटलं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, 3 तासामध्ये तर तुम्हाला मिळेल म्हणजे, आणि 3 तासात भेटेल तुम्हाला. तुम्ही स्टेशनच्या रेल्वे स्टेशनच्या आसपास त्याला बघा म्हणजे. आणि मग रेल्वे स्टेशनच्या आसपास ते फिरत असताना खरोखरी 2.5-3 तासामध्ये तो भेटला म्हणजे त्यांना. मग त्याला घरी घेऊन वगैरे आले आणि मग ते सविस्तर भेटायला आले. त्यावेळेला ते मला म्हणले की असं का झालं किंवा तुम्ही एवढं शुअरली कसं सांगितलं? त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की ज्यावेळेला अशी एखादी घटना घडते तर त्याच्या पत्रिकेमध्ये 100% चांडाळ योग असेल आणि चांडाळ योग त्याच्या पत्रिकेमध्ये असेल तर नेक्स्ट स्टेप हीच असेल म्हणजे की तो घर सोडून जाईल वगैरे. म्हणजे अशा दुर्बुद्धी याच्यामध्ये सुचतात म्हणजे पूर्णपणे. आणि मग ते सगळं जाणून घेतल्यानंतर ते म्हणले की मी ज्यावेळेला म्हणजे घरी गेलो आणि CCTV फुटेज मी चेक केला त्यावेळेला मांजर बाहेर गेलेली बघितली. त्याच्यानंतर हा बाहेर जाऊन मांजरीला आतमध्ये घेऊन आला. त्याच्यानंतर मग यांनी मांजरीची मान मुरगळली आणि मग तिची डेड बॉडी तो एका पिशवीत लपवून बाहेर ठेवून आला. हे सगळं CCTVमध्ये तो आतमधून बाहेर जाताना एवढं क्लिअर त्यांनी बघितलं. आणि मग त्याच्या आईने त्याला खूप फायर केलं. त्यावेळेला त्यांनी कबूल केलं की हो मी मांजर मारली. आणि मग ते सगळं रात्री त्याचं झालं थोडासा इंटरव्ह्यू की त्याच्या आईने घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो घर सोडून निघून गेला होता ज्यावेळेला त्यांनी मला फोन केला. आणि मग 3 तासांनी तो भेटला. तर मग ते भेटल्याच्या नंतर ते म्हणले की असं का निर्माण झालं असेल की आमच्या घरी तर एवढे चांगले संस्कार आहेत. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की नाही म्हणून, संस्कार जरी चांगले असले तरी याच्या पत्रिकेमध्ये हा चांडाळ योग आहे आणि हा योग येतो तो त्याला असं वागेल म्हणजे. आणि तरी पण तुम्ही एकदा त्याचा मोबाईल चेक करा म्हणजे त्याच्या मोबाईलवरनं तुम्हाला एक्झॅक्टली उत्तर मिळेल. तर त्याच्या मोबाईलमध्ये त्यांनी एक गेम डाउनलोड केला आहे, ज्या गेममध्ये एक चॅलेंज असतं. तर पहिलं चॅलेंज होतं की तुमच्या घरातली अनमोल एखादी वस्तू तुम्ही चोरायची आणि ती काय त्याचं म्हणजे विल्हेवाट लावायची. त्याच्यानंतर सेकंड असेच एक स्टेप होते. थर्ड स्टेप त्याच्यामध्ये ती होती की तुमच्या घरामधला कुठला आवडीचा प्राणी पक्षी असेल त्याला तुम्ही मारायचं आणि ते सस्पेन्स ठेवून तुम्ही त्याचं अशी बॉडी भेटली असं दाखवायचं. तर ते त्यांनी केलं. आणि चौथ्या स्टेप होती की त्यांनी घरातून निघून जायचं. त्या चौथ्या स्टेपला तो होता, त्यांनी घर सोडलेलं होतं. मग ते एवढे घाबरले ते सगळं बघून झाल्याच्या नंतर. ते म्हणतात की ह्याला अशी म्हणजे विपरीत बुद्धी का घडते, असं काय याच्यामध्ये होतं आहे. अशी एक प्रकारची म्हणजे धरले आपण तर आमच्या फॅमिलीमध्ये असं कुणाचं नेचर नाही, मग याचं असं का होतं आहे. तर सांगितलं की याच्या पत्रिकेमध्ये चांडाळ योग आहे. आणि सेम केस म्हणजे की अगदी परवाच्या याच्यामध्ये माझ्या क्लोज रिलेशनमध्ये म्हणजे माझे खूप क्लोज क्लायंट म्हणण्यापेक्षा फॅमिली रिलेशनमध्ये त्यांचा मुलगा नॉर्मल असं तू मेमे मम्मी पप्पाचं झालं त्याच्या बाबतीमध्ये. तर तो घर सोडून निघून गेला आणि त्यांचा फोन 8:15 वाजता की तो मिळत नाही आहे आणि तो कुठे हरवला आहे वगैरे येते तिथे. काही काळजी करू नका, 11:15पर्यंत भेटेल म्हणून. आणि तुम्ही रेल्वे स्टेशनच्या आसपास बघा तर खांदा कॉलनी पोलीस स्टेशनमधून फोन आला की हां तो इथे भेटला आहे म्हणून, तुम्ही या घ्यायला. मग ते घ्यायला गेले. तर मग ह्या म्हणजे 10 वर्षाच्या मुलामध्ये एवढं कुठनं चॅलेंज येतं किंवा एवढी त्यांची मनोवृत्ती कशी होते की एवढा विपरीत विचार ते कसा करतात. त्याला कारण हा चांडाळ योग की 1 ते 10 वयोगटामध्ये ज्यावेळेला येतो त्यावेळेला त्यांना अशाच सगळ्या गोष्टी सुचतात की ज्याच्यामुळे त्यांच्या अख्ख्या लाईफवरती त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. इतका भयानक हा योग आहे. आता या चांडाळ योगाविषयी तुम्ही सांगता, आतापर्यंत अनेक विविध योग आपण पाहिले. तर हे योग आणि करण
याचा मानवी जीवनावर नेमका कसा काय याचा संबंध हे जाणून घ्यायचं आहे आणि मग त्याचा कोणता आणि कसा विपरीत परिणाम होतो हेही तुम्ही आम्हाला सांगाल का आणि मग ते ओळखायचं पण कसं? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कारण योगामध्ये कसं आहे बघा, 842 योग आहेत ना, हे ॲस्ट्रॉलॉजीचे आहेत, म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये होतात. म्हणजे सूक्ष्मतम आपण बघितलं तर चांडाळ योगामध्ये जवळजवळ 9 प्रकारचे चांडाळ योग होतात. पण त्याच वेळेला योग आणि करण हा पूर्णपणे वेगळा टॉपिक आहे. म्हणजे योग आणि करण हे पंचांगानुसार होतात. तर पंचांगाचं मेन अंग काय आहे की ज्याच्यामध्ये योग असणार आहे, त्याच्यामध्ये करण असणार आहे, त्याच्यानंतर मग नक्षत्र असणार आहे, तिथी असणार आहे आणि वार असणार आहे. म्हणजे या 5ही गोष्टींचं मिळून पंचांग आहे. मग त्या पंचांगामध्ये जन्मतः तुमचे 27 योग असतात. ज्या 27 मधला कुठला तरी योग तुमच्या वाट्याला येतो. ह्याच्यामध्ये 9 पुन्हा अशुभ योग आहेत आणि बाकीचे शुभ योग आहेत. म्हणजे आणि करणाच्या बाबतीमध्ये करण हा जो प्रकार येतो त्याच्यामध्ये 60 करण येतात. त्याच्यामधली म्हणजे की 11 करण आहेत ही पूर्णपणे म्हणजे की वाईट आहेत, अशुभ आहेत आणि बाकीची सगळी शुभमध्ये येतात. म्हणजे तर मग त्याच्यामध्ये व्यतिपात नावाचा योग येतो, गंड नावाचा योग येतो, शूलगंड नावाचा येतो, व्याघ्रत नावाचा योग येतो, व्यतिपात नावाचा योग येतो. तर हे सगळे योग जे आहेत ते अशुभ योग आहेत. आणि करणमध्ये म्हणजे की असे 11 अशुभ करण आहेत. त्याच्यामध्ये एक विष्टी नावाचं करण येतं. तर विष्टी बोले तर लॅट्रिन, म्हणजे तर तुमचं विष्टी करणावरती जन्म असेल तर तुम्ही जी गोष्ट कराल ना त्या गोष्टीमध्ये यशच मिळत नाही. म्हणजे की सगळं लॅट्रिन की फुकटच जातं तुम्ही केलेलं. म्हणजे किती मेहनत तुम्ही करा, असं होतं की तुम्ही ती सगळी शो ऑफ करणार आहे आणि त्याच वेळेला असं काहीतरी झालं की ते संपूर्ण पाणीमूल झालं की त्याचा काही उपयोग झाला नाही. तर असं ज्या वेळेला लाईफमध्ये वारंवार होतं त्याच्यावेळेला तुमच्या करण शांती किंवा करणाच्या बाबतीमधला जो पार्ट आहे तो तुम्ही विचारामध्ये घेतला पाहिजे. तर विष्टीकरण हे त्याच्यामध्ये येतं. आणि योगामध्ये या 27 मधले हे जर 9 योग असतील तर ते अशुभ आहेत. पण हे ॲस्ट्रॉलॉजीमधले 842 ते याच्या व्यतिरिक्त आहेत आणि हे योग आहेत ते पण पुन्हा वेगळे आहेत. तर तुमच्या बाबतीमध्ये असं होत असेल की एखादी गोष्ट तुम्ही वारंवार करताय आणि त्याच्यामध्ये सक्सेस होत नाही, तुमची मेहनत होते, तुम्हाला सगळं पाठबळ मिळतं आहे, तुमची ती वस्तू रेडी पण होते, पण ज्यावेळेला त्याचं म्हणजे की पूर्णपणे तुम्हाला त्याच्याबद्दल गौरवणं पाहिजे किंवा त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळालं पाहिजे किंवा तुम्ही सक्सेस व्हायला पाहिजे, त्या मोमेंटला त्याची झिरो होत असेल म्हणजे लॅट्रिन होत असेल तर 100% तुम्हाला विष्टीकरण योग आहे. तुम्ही तो समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यावरती शांती करायला पाहिजे. आता याच्या व्यतिरिक्त दुसरं सोपं तुम्ही विचारलं की हे योग हातावर असतील तर कसे, म्हणजे तुमच्या बाबतीत असतील तर कसे ओळखायचे. तर अशा जर विपरीत बुद्धी तुम्हाला सुचत असतील तर 100% तुम्ही चांडाळ योग आहे की नाही ते 100% खात्री करून घेऊ शकता, कारण तुम्हाला आता विपरीत योग समजला. पण याच्या व्यतिरिक्त योग आणि करणमध्ये जर काही मिस्टेक असेल म्हणजे तर ती तुमच्या हातावर सुद्धा शो ऑफ होत आहे. आता पुन्हा आपल्याला प्रेक्षकांना सांगावं लागेल की लेडीज असेल तर तुम्ही लेफ्ट हँड बघा, जेंट्स असेल तर तुम्ही राईट हँड बघा. आणि या लेफ्ट आणि राईट हँड या दोन्हीमध्ये म्हणजे की लेडीज लेफ्टवर जेंट्स राईटवर बघताना तुमचा हा जो पहिलं बोट आहे याला आपण तर्जनी असं म्हणतो, अंगठ्याच्या बाजूचं बोट आहे. या तर्जनीचा हा जो खालचा पोर्शन आहे या खालच्या पोर्शनवरती जर तुम्हाला झिरो दिसत असेल, वर्तुळ दिसत असेल, याच्यावरती तुम्हाला एखादी कात्री दिसत असेल, एखादी फुल्ली त्याच्यावरती दिसत असेल किंवा फाशीचा फंदा त्याच्यावरती दिसत असेल की असं काहीतरी लटकते आणि त्याला गोल मानला तर 100% तुमच्या याच्यामध्ये योग करण किंवा चांडाळ याच्यापैकी एखादा दुर्भाग्यकारक योग होतोय आणि या योगामुळे तुमच्या लाईफमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. म्हणजे हे जर तुमच्या हातावरती चिन्ह ह्या ठिकाणीच फक्त हाच पोर्शन जो बृहस्पतीच्या खालचा आहे पूर्ण आणि 100% असा जो योग तुमच्या हातावरती असेल तर इथे तुम्हाला असं चिन्ह आढळतं आहे. एक तर कैची म्हणजे फुल्ली आढळते, एक तर वर्तुळ आढळतं आहे, एक तर फास आढळतो. अशा प्रकारच्या याच्यावरती जर तुम्हाला दिसत असतील तर 100% हा योग तुमच्या बाबतीमध्ये आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागू पडतात. तुम्ही 100% याच्यावरती उपाय जाणून घेतला पाहिजे किंवा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येऊन खात्री करून घ्यायला पाहिजे की खरोखर हा योग असाच आहे ना आणि तुमच्या जीवनामध्ये तो कधी ॲक्टिवेट होतो आहे. आणि ज्यावेळेला तो तुम्हाला समजेल की ह्या वेळेला तो तुमच्या जीवनामध्ये ॲक्टिवेट होणार आहे त्याच्या अगोदरच त्याचा उपाय जाणून घेतला, त्याच्या अगोदरच त्याच्यावरती पूर्णपणे तुम्ही सोल्युशन घेतलं किंवा प्रिकॉशन तुम्ही पूर्णपणे घेतली तर 100% त्याचा त्रास कमी होऊ शकतो. म्हणजे 100%च्या ऐवजी तुम्हाला 10% भोगायला लागू शकतं, पण माहिती करून घेतली तर आणि त्याच्यावर उपाय करून घेतले तर. नाही, नक्कीच. आणि अशा पद्धतीने आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आता थोडासा वेळ आपण देऊयात. तुमच्या हातावर अशा पद्धतीचं खरंच चिन्ह आहे की नाही. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर ही चर्चा अशाच पद्धतीने पुढे चालू ठेवूयात. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. चांडाळ योग या विषयी आज आपण चर्चा करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी आहेत. आपण चांडाळ योगाविषयी जाणून घेतो. तर या चांडाळ योगाचं मानवी जीवनावर नेमके कोणते आणि कशा पद्धतीचे दुष्परिणाम होतात? दुष्परिणाम म्हणजे की आपला जसा स्लोगनच आहे हा चांडाळ योगाचा की विनाशकाले विपरीत बुद्धी. तर जसं आपण 1 ते 10 मध्ये बघितलं की पहिल्या त्या 10 वर्षा वयोगटामध्ये हा प्रॉब्लेम येतो की ते लोक घर सोडून वगैरे जातात. मग 10 ते 20 मध्ये ज्यावेळेला होतो ना त्यावेळेला म्हणजे की जसं असतं की मुलगी असेल किंवा मुलगा असेल तरी ते जवानीमध्ये आलेले असतात म्हणजे आणि मग त्या यौवन अवस्थेमध्ये त्यांना जर फ्रेंड सर्कल खराब मिळालं तर पूर्ण त्यांच्या आयुष्याची वाट लागू शकते. तर त्याच्यामध्ये प्रॉपरली तुम्ही बघाल ना तर 13-14 मध्ये हा स्टार्ट होतो योग की चांडाळ योग ॲक्टिवेट होतो. तर चांडाळ योग ॲक्टिवेट झाला
त्या वयोगटामध्ये त्या दशकामध्ये, तर त्यांना शाळेतून रिस्ट्रिकेट करावं लागतं. रिस्ट्रिकेट होतात ते शाळेमधनं. त्याच्यानंतर असं असतं की सगळे मित्र एकत्र आले आणि सगळ्यांनी मिळून प्लॅनिंग केलं की पार्टी करायची. मग ते एका मित्राने घरनं वडिलांच्या पाकिटातून पैसे चोरून आणले आणि मग त्याच्यामधनं पार्टी केली. मग त्याच्यानंतर ते पाकिट चोरीला गेले, ते उघडकीला आलं. मग पोलीस कंप्लेंट झाली. मग यांना सगळ्यांना आतमध्ये टाकले. अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि वारंवार पोलीस स्टेशन म्हणजे की वारंवार त्यांच्या हातून गुन्हे घडत राहतात आणि ते गुन्हे घडत राहिल्यामुळे पोलीस स्टेशनची वारी ते करत राहतात. म्हणजे 17 ते 18मध्ये ज्यावेळेला चांडाळ योग होतो मुलाच्या बाबतीमध्ये, त्याच्यावेळेला 100% त्याच्या वयाच्या म्हणजे की सेम गटामधल्या कुठल्या तरी मुलीच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम होतो की तिची काही छेडछाड काढली किंवा तिला पळून नेण्याकरता प्रवृत्त केलं वगैरे अशा काही. तर अशा स्वरूपाच्या केसेस, विनयभंगाच्या केसेस हे 100% त्याच्यावरती लागू शकतात. आणि क्लिअरली आम्ही त्यावेळेला सांगतो की असे जर प्रकारचा योग असेल तर तुमच्या मुलाला किंवा तुमच्या मुलीला भविष्य बघायला घेऊन या आणि त्यांना पूर्णपणे जाणीव करून देतो. मग त्यावेळेला सांगताना त्यांना थोडं पॉझिटिव्हली सांगावं लागतं की तुझी पत्रिका खूप चांगली आहे, पुढे तुझ्या लाईफमध्ये असं असं आहे. आणि खरोखरी तसं असतं म्हणजे. पण हा योग टळल्यानंतर, हा योग टळेस्तोवर म्हणजे असं असतं की अख्खं लाईफ त्याच्यामध्ये स्पॉईल होऊन जातं. कारण कुणालाही जर त्याच्यामध्ये गेला, तो विनयभंगासारख्या केसमध्ये आतमध्ये गेला आणि जर आतमध्ये राहिला पोलीस स्टेशनमध्ये किंवा लॉकअपमध्ये, तर मग त्याची मनस्थिती पूर्णपणे बिघडते. मग आतमध्ये गेल्यानंतर त्या चांडाळ योगामध्ये त्याला आतली संगती तशीच भेटते की तो तिथे गेल्यानंतर एक फक्त म्हणजे त्याच्या हातून गुन्हा घडलेला असतो, तो इनोसंट असतो. पण आतमध्ये गेल्यानंतर त्याला अशी संगती भेटते की त्या संगतीमुळे पूर्णपणे तो अटल गुन्हेगार होतो आणि मग योग सिद्ध होतो. तर 20 वर्षापर्यंत हा प्रॉब्लेम होतो. पुढे 30 वयोगटामध्ये ज्यावेळेला ते असतं, त्याला 30 वयोगटामध्ये असं असतं की माणसाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्याला नोकरी वगैरे सगळं चांगलं आहे, सगळं त्याचं व्यवस्थित चाललं आहे. पण सडनली त्याला एखादी ऑफर आली की बाबा तू 20,000 रुपये इन्व्हेस्ट कर. ते 20,000 रुपये इन्व्हेस्ट केलेस तर तुला 3 महिन्यामध्ये त्याचे डबल पैसे मिळतील किंवा 2.5 पैसे मिळतील. आता मग त्या लोभापोटी त्यांनी 20,000 रुपये टाकलेत. मग त्याने आजूबाजूला कळवलं. मग त्याच्या सोसायटीमधल्या सगळ्या लोकांनी सांगितलं, अरे आमचे पण पैसे तू इन्व्हेस्ट कर म्हणून. मग कोणी 20,000 दिले, कोणी 50,000 दिले, कोणी 40,000 रुपये दिले. यांनी पण सगळ्यांचे पैसे घेतले आणि त्याच्याबरोबर इन्व्हेस्ट केले. आता इन्व्हेस्ट करून झाल्याच्या नंतर ज्याला त्याला माहिती होतं 3 महिन्यांनी 2.5 पैसे मिळणार आहेत, 3 महिन्यानंतर असे काही 2.5 पैसे कुठे मिळणार आहेत का, या सगळ्या ऑफर अशाच असतात. म्हणजे मग त्याच्यामध्ये ज्यांनी पैसे घेतलेले होते तो पळून गेला. मग पळून गेल्यानंतर लोक याला क्लेम करायला लागले. म्हणजे 3 महिने लोक याचा एवढा रुबाब सहन करत होते की पार लोकांनी याला विश्वामित्र केलं होतं की अरे आमच्या सोसायटीमधला विश्वामित्र आहे आणि असं आहे आणि तसं आहे. आणि ज्यावेळेला 3 महिन्यानंतर एक आठवडा जायला लागला तसं लोक त्याच्याकडे पैसे मागायला लागले. मग याच्याकडे पैसे परत द्यायला नाही. मग लोक त्याच्यावरती आरोप करून पोलीस स्टेशनपर्यंत मॅटर गेला. इतकं प्रकरण वाढलं की त्याच्यामध्ये त्याची नोकरी गेली. शेवटी त्याचं राहतं घर त्याला 55 लाखाला विकायला लागलं. त्या 55 लाखामधले 45 लाख रुपये त्यांना रिटर्न करून टाकले. रिटर्न करून टाकल्याच्यानंतर 10 लाख रुपये उरल्यानंतर या माणसाने काय करायला पाहिजे की एवढं शहाणपण आल्याच्यानंतर तर हे सगळे पैसे रिकवर करण्याकरता 10 लाख रुपये पुन्हा त्यांनी त्याच स्कीममध्ये इन्व्हेस्ट केले. म्हणजे ही जर एवढी बुद्धी म्हणजे एखाद्या गोष्टीचा तुम्हाला पूर्णपणे अनुभव आल्याच्यानंतर पुन्हा तुमच्या हातून ती चूक होते, तर मग ती चूक तुम्ही करत नाही आहे. म्हणजे तुमच्यावरती 100% हा योग आहे आणि त्या योगाच्या माध्यमातून ती चूक होते. 40 ते 50च्या वयोगटामध्ये ज्यावेळेला जातो त्यावेळेला हा योग अजून भयानक होतो आणि हा पुरुष आणि स्त्रिया दोघांच्या बाबतीमध्ये 100% असू शकतो. त्याच्यामध्ये त्यावेळेला जसं एक्स्ट्रा मॅरेज अफेअर किंवा बाबा त्यांचा संसार खूप चांगला चालला आहे, अगदी दृष्ट लागावी असा संसार आहे, सोन्याचा संसार आहे. आणि त्याच्यामध्ये असं होतं की कुठेतरी त्याचं मन दुसरीकडे डायव्हर्ट झालं आहे किंवा त्याच्या मिसेसचं डायव्हर्ट झालं आहे आणि मग त्याच्यामुळे येणार आहे म्हणजे की त्याच्यामध्ये एखादी त्याची मैत्रीण आहे आणि त्याच्यामध्ये तो खूप क्लोज रिलेशनमध्ये गेला आहे. पण त्याच्यामुळे पर्सनल लाईफमध्ये पूर्णपणे डिस्टर्बन्सेस आला आहे. इतकी वेळ आली की आता मुलं वगैरे सगळी वेगळी झालेली आहेत, मुलं आणि बायको वेगळी राहायला लागली आणि 50मध्ये हा वेगळा झाला पूर्णपणे. ह्याच्या व्यतिरिक्त असंही होतं की बा 40-50च्या मध्ये असताना त्याची अचानकपणे पत्नी वारते. पत्नीचं निधन होतं, काहीतरी तिला आजार होता, कॅन्सर वगैरे होता. त्यांनी खूप चांगली व्यवस्था केली, खूप चांगली तिची म्हणजे शुश्रूषा ठेवली, परंतु ती नाही वाचली, ती गेली. म्हणजे तर ती गेल्याच्या नंतर मग आता संपूर्ण समाज त्याला सांगतो की दुसरं लग्न कर. आणि दुसरं लग्न करत असताना हा पुन्हा लग्न करतोय, ती 20-22 वर्षाची कुठेतरी मुलगी आहे. मग त्याचा मुलं म्हणजे की आज ज्यावेळेला 50चा माणूस येतो त्याच्या घरामध्ये तेव्हा वयाचा मुलगा आहे, ज्या वयाच्या मुलीबरोबर तो लग्न करतोय. आणि मग अशी मुलगी लग्न करून घरी आल्याच्या नंतर बुडली सुरलेली जी वाताहत आहे ती पण त्याच्यामध्ये त्याची होणार आहे. मग असा प्रश्न पडतो की त्या माणसालाही बुद्धी नाही का करताना, त्याची बुद्धी कुठे म्हणजे की शेण खायला गेली आहे का की अशा गोष्टी घडत असताना असं नॉर्मली आपल्या मनामध्ये येतं किंवा चीड निर्माण होते. परंतु प्रॅक्टिकल बघाल तर हा योगच असा आहे चांडाळ योग की तो ते सगळं करायला लावतो आणि त्याच्याप्रमाणे करतो आणि माणूस त्याच्यामध्ये पूर्ण संपून जातो. म्हणजे विनाश काळ म्हणजे की विनाशच त्याच्यामध्ये पूर्णपणे होतो की त्याच्यामध्ये काही शिल्लक राहत नाही. फक्त एक गोष्ट आहे की ह्या गोष्टीच्या ह्याच्यामध्ये हा चांडाळ योग तुमच्या पत्रिकेमध्ये आहे की नाही हे तुम्ही पहिलं समजून घ्यायला पाहिजे. आणि जर हा तुम्हाला समजायच्या अगोदर की तुमच्या वयोगटामध्ये हा वयाच्या 40व्या वर्षी येणार आहे, वयाच्या 30व्या वर्षी होणार आहे, त्याच्या अगोदर तुम्ही आले आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुम्हाला समजलं की बाबा हा योग आहे, तर त्याच्यावर हमखास असे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये उपाय आहेत की जे उपाय करून त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. त्या उपायांचा पूर्णपणे वापर करून झाल्याच्या नंतर ह्या दोषाची तीव्रता आहे ती
तीव्रता पूर्णपणे कमी होऊ शकते, किंबहुना म्हणजे की अगदी 1% तुमच्या लाईफ लाईन पण निघून जाईल. याच्या व्यतिरिक्त मॅडम असंही झालेलं आहे की 50 ते 60च्या वयोगटामध्ये ते चांगले ॲडव्होकेट आहेत, त्यांची चांगली परिस्थिती आहे आणि त्यांचं खूप चांगला नावलौकिक आहे. अशा व्यक्तीवरती विनयभंगाचे आरोप झाले. बरं, विनयभंगाचे आरोप झाले ते पण कोणी केले, तर त्याच्या सुनेने केलेले आहेत. म्हणजे त्याच्या सुनेने त्याच्यावरती विनयभंगासारखे आरोप केलेले आहेत. तर मग अशी स्थिती ज्या वेळेला येते त्याच्या वेळेला त्या माणसाच्या बाबतीमध्ये प्रश्न पडतो की खरंच याच्या बाबतीत असं झालं असेल का, खरंच असा वागला असेल का, काय फक्त याच्यावरती आरोप झालेत. पण फॅक्ट ही असते की त्याच्या याच्यामध्ये चांडाळ योग आहे. तो असं वागला असेल किंवा नाही ही वाक्य गुलदस्त्यामध्ये आहे की असं तर झालंय किंवा नाही झालंय किंवा घडलंय किंवा नाही घडलंय, पण त्याच्यावरती आरोप होण्यामागे जो कारण आहे ते कारण 100% चांडाळ योग आहे. तर हा लाईफमध्ये कुठल्याही टप्प्यामध्ये ॲक्टिव्ह होऊ शकतो. तुम्ही खूप म्हणजे की पहिलं तर प्रिकॉशन घ्यायला पाहिजे आणि पहिलं तर तुम्ही पूर्णपणे जाणून घ्यायला पाहिजे की हा योग तुमच्या बाबतीत आहे का, आणि जाणून घेतल्यानंतर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये याच्यावरती उपाय आहेत, ते उपाय पूर्णपणे केले पाहिजेत. तर 100% याच्यापासून तुम्ही वाचू शकता. आता चांडाळ योगचे दुष्परिणाम तर तुम्ही सांगितले, पण हे योग, करण दोष किंवा चांडाळ योग या सगळ्यावर काही हमखास असा काही उपाय सांगता येतील का की शीघ्र फलदायी असतील? मॅडम, आपण अनेक एपिसोडमध्ये सांगतो की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुम्ही जन्माला आलेले आहात तर त्याच्यामागे 3च कारण आहेत. एक वासना आहे, पाप आहे आणि कर्म आहे. एक तर कर्माकरता जन्माला आले, पापाकरता जन्माला आले, नाही तर तुमच्या वासनेकरता जन्माला आले. तिन्ही जन्मामध्ये तिन्ही फॅक्टरमध्ये तुमचा जो काही उद्देश असेल, कर्माचा उद्देश असेल तर आपल्याला माहिती आहे की कर्माचा सिद्धांत आहे, कर्माचे दोष तुमच्याबरोबर आले असतील. तुम्ही पापाकरता जन्माला आलेले असतील तर ते पाप फेडायचं आहे, म्हणजे त्या पापाचे दोष तुमच्यामध्ये असतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की वासना, त्या वासनामध्ये तर 100% तुमच्या वाटीमागे दुःखच येणार आहे. मग ह्या तिन्ही गोष्टी जन्माला येत असताना तुम्ही या कर्म, पाप किंवा वासनामध्ये आलेले असताना ते योगामध्ये बांधलेले आहेत. या 842 मधला कुठला तरी योग त्याच्यामध्ये बसणार किंवा या 60 पैकी एखादं करण, विष्टीकरण त्याच्यामध्ये बसणार की त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास तुमच्या लाईफमध्ये 100% होणार आहे. पण याच्यामध्ये जर बिफोर तुम्ही जाणून घेतलं तर 100% त्याच्यावरती सोल्युशन पण मिळणार आहे. मग सोल्युशन याच्यामध्ये काय, आणि जे तुम्ही विचारलं की याच्यामध्ये हमखास सोल्युशन काय, तर कर्माचा दोष असो, वासनेचा दोष असो किंवा पापाचा दोष असो, ह्याच्यामध्ये पुण्य खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही पुण्य करायला पाहिजे. आणि पुण्य जर तुम्हाला करायचं असेल किंवा पुण्य जर तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे उपभोगलं किंवा तुमच्या पुण्याचा पूर्णपणे साठा वाढला तर हे दोष तुमचे कमी होऊ शकतात, जाऊ शकतात, पोस्टपोन होऊ शकतात, हे तुमच्या लाईफमध्ये होऊ शकतं. आणि त्याच्यावरती जो तुम्ही हमखास उपाय म्हणला तर तो हमखास उपाय त्याच्यावरती पंचयाग येतात की जे माणसाने आयुष्यामध्ये एकदा तरी करावे. हे पंचयाग श्रेष्ठ याग येतात, ज्याच्यामध्ये शनी याग येतो, दत्त याग येतो, गणेश याग येतो, महामृत्युंजय याग येतो आणि नवचंडी याग येतो. आणि हे 5ही याग माणसाने पंचयाग जर या संकल्पाने केले तर त्याच्याकडे इतकं पुण्य जमा होतं की याच्यातला कुठलाही दोष, कुठलाही योगाचा भाग त्याच्यामध्ये जन्माला आल्यापासून असेल आणि कुठल्याही वयोवर्षामध्ये तो ॲक्टिवेट होणार असेल किंवा विष्टीकरणसारखं एखादं करण आहे की जे त्याला जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत त्रासच देणार आहे किंवा त्याच्या प्रत्येक गोष्टीचं लॅट्रिनच होणार आहे, तर हे दोष 100% या पंचयागाने निघून जातात. हमखास उपाय जर याच्यावरती विचाराल तर हमखास उपाय याच्यावरती पंचयाग हाच आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर नावाने आपलं यूट्यूब चॅनल आहे. ह्याच्यामध्ये आपण मॅडम 15-15 मिनिटाचे सत्संग केलेले आहेत, ज्या सत्संगामध्ये तुम्हाला लक्षात येईल की तो सत्संग ऐकून सुद्धा की तुमच्याकडे दोष नक्की कुठला आहे किंवा तुमचा जन्म कशाकरता झाला आहे, कर्माकरता, वासनेकरता का पापाकरता. आणि ते एपिसोडच्या माध्यमातून तुम्हाला एवढं 100% केलं की ह्या कामाने तुमचा जन्म आहे. आता फक्त तुमचं एवढंच काम आहे की कुठला दोष तुम्हाला आहे आणि याच्यामधला कुठला योग तुम्हाला अशुभ आहे तो तुम्ही समजून घ्यायचा आणि त्याच्यावर उपाय करायचा आहे. आणि पंचयाग तुम्ही केले तर हमखास या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही वाचू शकता, तुमचं पुण्य वाढू शकता आणि तुम्ही पूर्णपणे ह्या दोषांमध्ये न अडकता तुमच्या जीवनाचं सार्थक करू शकता, तुमच्या जीवनाचं पूर्णपणे शुभ कार्य करू शकता. नक्की, इतक्या छान विषयावर तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं इथे आलात, खरंच त्याबद्दल धन्यवाद. आपल्या प्रेक्षकांना मला पुन्हा सांगायचे, गुरुजींना भेटण्यासाठी 28, 29, 30 नोव्हेंबर या दिवशी पुण्यात गुरुजी आहेत, नक्कीच तुम्ही त्यांना भेटू शकता. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.